एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ते पूर्ण करावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। आपल्या पुणे दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते। रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, हरिदास गायकवाड, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, वीरेन साठे, वसीम पैलवान, संदीप धांडोरे, रोहित कांबळे, हबीब सय्यद आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर काहीसा ताण येत असला तरी देखील राज्य सरकारने तो ताण सहन करून लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन पाळावे असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले। चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालानुसार राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून येत आहे। मात्र येणाऱ्या काळात राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। दावोस येथे विविध उद्योगांशी झालेल्या करारानुसार राज्यात 15,90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे। त्याचप्रमाणे इतर काही उपाययोजना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ राज्याच्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा करेल असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला। सरकार देणार आहे का 2100 का 1500 रुपये देणार? नाही, आता देणार आहे म्हणजे द्यावेत, कारण मी त्या सभेमध्ये होतो कोल्हापूरच्या, आणि कोल्हापूरच्या सभेमध्ये जे 10 पॉईंट काढण्यात आले होते, राम बनकर कोल्हापूरच्या सभेमध्ये मी होतो आणि त्या ठिकाणी 10 पॉईंट जे काढले होते त्यामध्ये महिलांना 2100 रुपये आम्ही देऊ, आता 1500 रुपये आहे, पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 2100 रुपये देऊ अशा पद्धतीची अनाऊन्समेंट त्या ठिकाणी करण्यात आली होती। पण माझी सूचना अशी आहे की भार वाढलेला आहे पण अजून थोडा भाव वाढेल, पण त्यांना मुख्यमंत्री असं बोलले नव्हते असं अजिबात नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या आमच्या प्रचार सभेच्या जे प्रारंभाची जी आमची सभा होती त्या सभेमध्ये अनाऊन्समेंट केली। माझ्या पक्षाची त्यांना मागणी आहे की जो दिलेला शब्द पाळावा अशी आमची भूमिका आहे। असं वाटतं की अनेक वर्षांचा हा बॅकलॉग आहे, म्हणजे अनेक वर्षांपासून जो महसूल आहे तो महसूल कमी येणं आणि खर्च जास्त असणं, हे काय लाडक्या बहिणीमुळंच लगेच सगळं एकदम बोजा वाढणार असं नाही आहे। पण आता तो बोजा वाढलेला आहे, तो कमी करण्यासाठी आता ज्या पद्धतीनं 15,90,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट मध्यंतरी आपल्या मुख्यमंत्री गेले होते, आपल्या कुठे गेले होते दाऊसला, आणि त्या ठिकाणी एवढी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं जो महाराष्ट्राचा रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही नक्की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार प्रयत्न करणार आहे। पण जो अहवाल 24-25 आलेला आहे त्याच्यामध्ये महसूल येण्यापेक्षा खर्च जास्त असल्याची माहिती आलेली आहे। पण त्यामध्ये आता मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे बॅकलॉग जो आहे तो हळूहळू कमी करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती त्याची घडी बसवण्याचे जे काम आहे ते काम देवेंद्र फडणवीस करतील। आणि त्यांनी काल विरोधकांनी आवाहन केलेलं आहे की आपले जे सुझाव आहे किंवा जे आपल्या सूचना आहेत त्या सूचना आपण मांडा, विरोधी पक्ष म्हणून आपल्या सूचना चांगल्या असेल ते आम्ही नक्कीच स्वीकारू। पण आपण म्हणताय त्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही, गोष्ट खरी आहे, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे। नाही, मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी जाहीर केलेलं आहे की जे निर्णय आमचे होते हे निर्णय संयुक्त निर्णय होते आणि ते एकट्या एकनाथ शिंदेचे निर्णय नव्हते। त्या निर्णयामध्ये डेप्युटी सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे सुद्धा होते, आणि त्यामुळं त्यांच्या कुठल्याही कामांना स्थगिती देण्याची आमची भूमिका नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळं मला असं वाटतं काय अशी स्थगितीचा विषय नाही, आणि स्थगिती देण्याचा निर्णय असेल तर तो संयुक्त तिघांच्या विचाराने तो निर्णय होऊ शकेल, एकटे देवेंद्रजी तो निर्णय घेणार नाही। अलबेल आहे का असं वाटतं का सरकारमध्ये? सरकारमध्ये अलबेल आहे, तिघं नाराज आहे एकमेकांवर? नाराजी तर होणार, आम्ही सुद्धा नाराज आहोत। त्यामुळे आमच्या पक्षाला काय अजून एखादं मंत्रिपद मिळायला होतं, पण आता ते काय मिळालं नाही। जर पुढच्या काळामध्ये मिळते का पाहूया आपण। पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर रिपब्लिकन पक्षाला विचारामध्ये घेतलं पाहिजे, आणि आमची मागणी अशी आहे की पुण्यामध्ये जर रिझर्वेशन शेड्यूल कास्ट झालं तर RPIला मेयरशिप मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे।